एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। देशात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे। आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 2 दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 48 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या बातमीचा तुम्हाला देखील नक्कीच फायदा होईल। राजस्थानमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला असून हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये या काळात जोरदार वारं वाहणार असून तापमान 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे, तर झारखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सध्या नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।